दादा 5 वडापाव दे आणि 4 समोसे दे, 3 पेटीस, 2 रगडे पार्सल कर आणि थोडं लवकर करा. हो दादा, 5 मिनिट. किती झाले आपले? 75, 60, 45 आणि 40. दादा आपले 220 झाले. अरे तुझं कॅल्क्युलेटर पेक्षा बी फास्ट आहे. कितीपर्यंत शिकला? इंजिनिअरिंग करत होतो. पण काय अजून थोडासा शिकला असता इंजिनियर झाला असता. परिस्थिती गंभीर आहे. ऑपरेशनसाठी लवकरात लवकर 30,000 रुपये भरावे लागतील. ते यार म्हणे काय करू काही समजा नाही. मित्र बी फोन नाही उचला ना. बाप इथं मृत्यूच्या दारी झुंजतोय यार, आणि खिशात 1 रुपया पण नाहीये. ठीक आहे दादा, तुमचे 2 वडापाव. हे बघ, तू जर व्यवस्थित चहा नाही शिकला ना तर या वडापाववाल्यासारखं रस्त्यावर गाडा टाकावा लागेल. हो दादा, रोडवर व्यवसाय करणारा प्रत्येक माणूस अडाणी नसतो. तुमच्याकडे पैसा, गाडी, बंगला सगळं आहे, तरी तुम्हाला शिक्षण नको वाटतं. आमच्यासारख्याला शिकायचं असतं पण नशीब साथ देत नाही. इंजिनिअरिंग करत होतो, बाप गेला आणि सगळं सोडून हे करावं लागतंय. कुठं हरवला? कुठं नाही, पण फक्त एक सांगू शकतो, शिकायला पण नशीब लागतं, आणि नशीब त्यांचंच भारी असतं ज्यांच्याकडे पैसा आहे. हा यार राहू दे रे. नाही नको. माझा एक मित्र मला नेहमी सांगतो, कोणाचं फुकटचं आणि आरामाचं घ्यायचं नाही, कारण एकदा काही घ्यायची सवय लागली ना मग कष्टाची सवय सुटून जाते.